नमस्कार. महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली ही पैठणी कुणाच्या घरात जाणार, कोण पटकावणार? हो माऊली, तुम्हीच जिंकणार पैठणी. नमस्कार. वीम प्रस्तुत महामिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं अहमदनगर मधल्या या माऊली सभागृहामध्ये मनापासून स्वागत करतो. कापसे पैठणी येवला यांच्या वतीने खास आपल्यासाठी 11 लाख रुपयाची पैठणी विणूया धागे आनंदाचे असं म्हणत या तमाम स्त्री शक्तीला मी आदेश बांदेकर झी मराठीच्या वतीने नमस्कार करतो, नतमस्तक होतो आणि सुरुवात करतो आजच्या कार्यक्रमाला. 11 लाखाची पैठणी जाहीर काय झाली आणि महाराष्ट्राच्या घराघरामध्ये आनंदाचं उधाण आलं आणि मग प्रत्येक जण वाट बघू लागले आमच्याकडे कधी येणार. बरं, सुरुवातीला 8च केंद्र होती. 2 केंद्रांची त्यामध्ये वाढ झाली. एक पनवेल आणि खास लोकाग्रहात्सव हे अहमदनगर आहे. आतापर्यंत टप्प्याटप्प्याने प्रत्येक ठिकाणी हा खेळ खेळत प्रत्येक केंद्रावरच्या विजेत्या घोषित होत आहेत, जाहीर होत आहेत. बरं, आपल्या सर्वांना माहीतच आहे की प्रत्येक केंद्रावरती जी विजेती ठरते त्या माऊलीला 1,25,000 रुपयाची पैठणी मिळतेच. तेव्हा आता अहमदनगर मधल्या ज्या 90 माऊली आज निवडल्या जाणार आहेत त्या माऊलीला 2 दिवस माहेरपणासाठी मुंबईला न्यायला मी आता इथे येऊन पोहोचलो. आता त्या 90 जणी कोण हे काही वेळात स्पष्ट होणार. चला, तेव्हा आता काय होणार बघूया आजच्या भागात. सर्वात आधी काही नंबर मी जाहीर करणार आहे आणि जसे जसे नंबर जाहीर होतील, ज्यांचे कुणाचे होतील, त्या इथे सुरुवातीला 6 जणी गप्पा मारायला येतील. 8 5 2 5 8 4 8 3 8 4 7 1 8 1 5 0 8 4 2 8 8 1 0 9. नमस्कार. नमस्कार सर. नाव सांगा. सारिका करवंदे. माहेर कुठे? माहेर सासर दोन्ही अहमदनगर. कसं गेलं बालपण तुमचं? खूप छान सर, खूप छान. कसे काय, कुठे भेटले स्वप्नीलजी? ऍक्च्युली मला हा किस्सा खूप सांगायचाच होता होम मिनिस्टर वरती. आमचं लग्न ऍक्च्युली रॉंग नंबर मधनं ठरलं. मला जो नंबर मिळाला होता त्या सरांचं आडनाव कडेकर सर म्हणून होतं. कडेकर? हा. आणि आम्ही करवंदे समजून त्यांना फोन केला. कडेकरांना का केला, कारण त्यांचाही मुलगा लग्नाचा होता ऍक्च्युली. कडेकर सरांनी सांगितलं की माझ्या मुलाचं लग्न आता 6 महिने झालं जमलंय, पण माझ्या नजरेमध्ये आणखी एक मुलगा आहे, तुम्हाला स्थळ सुचवू का? मग त्यांनी हे स्थळ सुचवलं आणि हे स्थळ जमलं असं. त्यामुळे हे रॉंग नंबर मधनं जमलेलं लग्न असं. काय रॉंग नंबरचे फायदे असतात ना. घ्या उखाणा घ्या. अरे बापरे, मग काय गाणं म्हणताय? गाणं म्हणा ना, सुरुवात गाण्यानेच करावं. म्हणा ना, सगळ्या साथ देतील. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो, जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो.
वाजतो हा ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. नाव सांगा. माझं नाव योगिता प्रमोद पाडाळे. हा माझं सासर पुणे आहे. बरं, मग घरी कोण कोण तुमच्या? माझ्या घरी माझे सासरे आहेत, मिस्टर, 2 मुलं. अच्छा. आणि काय आज तुम्हाला काय सांगायला आवडेल? तुम्हाला भेटायची इच्छा होती, या कार्यक्रमात पार्टिसिपेट करायचं होतं, त्यामुळं हा सगळा अट्टहास. माहेरी तिकडे जायचं होतं, आईकडे पण नाही म्हटलं, मी इकडे जाणार आहे. हा, ते काय माहेर तिकडे कामालाच लावणार आई. पण म्हटलं इकडे यायचंय, मला आदेश भाऊजींना भेटायचंय आणि ती इच्छा पूर्ण झाली तुम्हाला भेटण्याची. वा 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 वा. घ्या उखाणा. चांदीच्या ताटा साखरेचे खडे, प्रमोदरावांचं नाव घेते आदेश भाऊजी तुमच्या पुढे. हा. नमस्कार, मी सौ कोमल विश्वास आढाव. बरं, मग आता किती वर्ष झाली? ह्या 13 तारखेला 10 महिने पूर्ण होतील लग्नाला. मी ताजं आहे. हो. हे तुम्ही लग्न केलं आणि लॉकडाऊन उठला. जमलं कसं पण लॉकडाऊन मध्ये? म्हणजे माझे ते पप्पांच्या आत्याचे नातूच आहेत, माझे थांबा. मिस्टर. पप्पांच्या आत्याचे नातू हो. म्हणजे कोण? चला, कोण आहे तुम्हाला? माझे आत्ते भाऊ. असं सरळ सांगा ना. पण आता चांगलं झालं ना? हो, सर्व चांगले. कसे आहेत ते? सगळे मस्त आहेत. नाही नाही, सगळे नाहीत. ते कसे आहेत? ते पण मस्त आहेत. ते मस्त आहेत. हो. मग काय मस्त म्हणजे काय आहेत? अरे काय आहे त्यांच्यात वेगळे पण काय आहे? साधे प्रश्न शांत विचार. आहेत ते स्वभावाने, खूप हो, समजूतदार आहेत, समजून घेतात मला फार. मग चांगलं आहे ना. हो, खूप छान. मग त्यांच्यासाठी एक गाणं म्हणा ना. हा, म्हणा. जो वादा किया वो हाँ. निभाना पडेगा. संपला लॉकडाऊन. उखाणा घेताय? हो, घेत. घ्या. 1 ग्लास 2 ग्लास, विश्वास माझे फर्स्ट क्लास. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. प्रिया राजेंद्र चिकटे. माहेरचं? प्रिया दीपक कुंभकर्ण. माहेर कुठलं? जळगाव भुसावळ. जळगाव भुसावळ. हो. पण मग तुम्ही खानदेशात होता, हो, तिकडनं इकडे नगरला कसे काय आले? नातं होतं सर आधीचं. मग त्यांनी कुठे बघितलं तुम्हाला? त्यांनी नाही, त्यांच्या बहिणीने मला एका लग्नात बघितलं होतं. मग त्यांनी त्यांच्या भावाला सांगितलं आणि मग जुळलं. किती वर्ष झाली लग्नाला? 13 वर्ष झाली. 13 वर्ष. हो आता कसं काय उखाणा घेताय की काय? हो, उखाणा घेते. घ्या. चांदीच्या ताटात केशरी भात, केशरी भाताला नको वरण, राजेंद्ररावांचे नाव घेते महामिनिस्टरचे कारण. नाव सांगा. माझं नाव स्वाती रामकृष्ण काळे आणि सासरचं स्वाती ज्ञानेश्वर पाटील. तुम्हाला आज काय बोलायला आवडेल? काय नाही, माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती महामिनिस्टर मध्ये यायची. घ्या उखाणा घ्या. गोट केल्या पाटल्या केल्या झुंबर मेरे कान, दादा हिंडले हिंदुस्तान, ज्ञानेश्वर भेटले रत्नाची खान. मी सौ रेखा गिरीश कानडे, अहमदनगर मधून आली आहे. कसं वाटतंय आज तुम्हाला? खूप छान वाटतं. खुश? सिलेक्शन झालेलं आहे. एकदम हो. मस्त. मस्त. व्हेरी गुड. तुमच्या घरी कोण कोण आहे? आज सासू, मिस्टर, मला 10 महिन्याची मुलगी आहे आणि मी. काय आज काय बोलायचंय तुम्हाला? मी मम्मींना, माझ्या सासूबाईंना थँक्यू म्हणू इच्छिते. मम्मी म्हणजे माझ्या सासूबाईंना मी मम्मी बोलते. कशा आहेत त्या? खूप छान आहेत, हौशी आहेत खूप. प्रत्येक असं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल, काही स्पर्धा असेल, ते मला खूप फोर्स करतात की रेखा तू जाच. वा वा वा. आणि ते मिस्टर सिव्हिल इंजिनियर आहेत. त्यांचा किती उत्साह होता कालपासून? ते बोलले की एक काम करतो, मी रात्री तिकडे जाऊन झोपतो आणि नंबर लावतो. तर त्यांच्यासाठी गाणं म्हणायचं असेल का नाही, नक्कीच म्हणा ना. दिल में तुझे बिठा के कर लूंगी मैं बंद आंखें, पूजा करूंगी तेरी, होके रहूंगी तेरी. वा 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 वा. खूप छान. या 6 जणींसाठी जोरदार टाळ्या वाजवूया आणि शुभेच्छा देऊया. पुढच्या 6 जणींना मंचावर आता आमंत्रण देणार आहोत आपण. 8161 8123 8000 8099 8444 8007.
नमस्कार सर, माझं नाव हेमा आनंद देशपांडे बरं. आणि माहेरचं आडनाव हेमा सिद्धेश्वर मुळे. किती वर्ष झाली लग्नाला? माझ्या लग्नाला 19 वर्ष पूर्ण झाले, आता 20वा चालू आहे. कोण आहे घरी? मी, माझे मिस्टर, माझा मुलगा आणि माझे सासरे. आणि कसं जमलं कसं? म्हणजे म्हणजे गंमत आहे लग्नाची. कसली गंमत झाली माहितीये? सांगा तरी आधी गंमत. यांचं स्थळ माझ्या बहिणीसाठी आलं होतं, हा पण ताई म्हटली मला आता नाहीच करायचं लग्न. बरोबर आहे. आणि नाही, मग हे काय करायचे, माझ्या सासूबाईन ते रोज आमच्याकडे यायचे. अरे हा तर मी म्हंटल ताई एकदाच काहीतरी झंझट मिटून तरी टाक. बरोबर आहे. अशी मिटवली झंझट. कसं वाटतंय आता? खाऊन पिऊन खूप सुखी आहे, मस्त आहे. माझे सासरे सर खूप चांगले आहेत. आणि खरं सांगू का, माझ्या सासऱ्यांची खूप इच्छा होती की तू कुठं तरी येशील, मी तुला टीव्हीत पाहिल, कारण ते रोज हा कार्यक्रम बघतात. खूप आवडतं सर मग आता त्यांना. खुश होतील तुम्हाला बघतील खूप तेव्हा. खूप खूप. मग काय उखाणा घेताय? आज घर माझ घरामध्ये कपाट, कपाटावर घड्याळ, घड्याळात वाजला 1, आनंदरावांचं नाव घेते, मुळेंची लेक. माझं नाव शुभांगी श्यामकंदलकर. माझं माहेर नाशिक ओझर मिक्स आहे आणि सासर इथलंच आहे, नगरचं. कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतं. किती वर्ष झाली लग्नाला? 16 वर्ष झाली. 16 वर्ष कशी गेली? खूप छान गेलेत. कसं जमलं? माझी मावशी आली ती, यांच्या दुकानात भांड्याचं दुकान होतं पहिले आमचं. भांडण करायला मावशी आली होती? भांड्याचं दुकान होतं आमचं, भांड्याचं दुकान होतं. मावशी आली होती घंटी नीट करायला. मग माझ्या सासूबाईंना मावशीने विचारलं, मुलगा आहे का तुमच्याकडे म्हणून. तेव्हापासून घंटी सुरात वाजते. हो. मग आता तुम्ही काय? हा उखाणा घेते. तुळजापूरची तुळजाई, कोल्हापूरची अंबाबाई, श्यामरावांचं नाव घेते, श्रीराज कृतिकाची आई. नमस्कार सर, मी सायली परदेशी. कोण कोण आहे घरी? घरी सासू सासरे, मी आणि आणि हजबंड कुठे? इथेच श्रीरामपूर. श्रीरामपूर. माहेर कुठलं? श्रीरामपूर. सासर? श्रीरामपूर. कसं जमलं कसं सगळं? त्यांच्या मोठ्या दिदीच्या लग्नात भेटलेलो. आणि ते काय अक्षता वाटत होते? जमलं कसं? नंतर वडिलांनी दोघांच्याही विचारलं आणि मग जमलं लग्न. किती वर्ष झाली? आता 3 महिने पूर्ण झाले. ताजं आहे म्हणजे. कसं असतो पण लग्नानंतर काय बदल होतात आयुष्यात? नाही, अजिबात नाही. आई वडील सासू सासरे खूप छान आहेत. मग काय म्हणायचंय तुम्हाला? गाणं बिणं? नाही, उखाणा घेतो. घ्या. लाटे मागून लाट करत येऊन गेली कोरोनाची 3री लाट, तरीही कोरोनाचे सर्व निर्बंध पाळत गणेशरावांसोबत बांधली लग्नाची गाठ. वा वा वा. नमस्कार सर, मी स्मिता सतीश वारोळे. आज तुमचा नंबर आलाय, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय सर, खूप आनंद झालाय. होय ना? हा, मग तुम्हाला जेव्हा खूप आनंद होतो तेव्हा व्यक्त कसा करता? खूप मोठ्याने असते सर मी. जमलं कसं? नात्यातून. आत्या कमावशी कोण कामा उपयोगाला कोण आली असं म्हणतोय मी. हा, मावस भाऊ. बरोबर. मग पत्रिका वगैरे पाहिली आणि पाहायला आले. मग काय दिलं होतं तेव्हा खायला त्यांना? खायला काही नव्हतं दिलं, साडी वगैरे असं पेढे. मिस्टरांना साडी का दिली? मला साडी दिली सर. अरे मग असं सांगा ना. मग आता काय उखाणा घेताय की गाणं म्हणताय? उखाणा सर. घ्या. यमुनेच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी, हा, सतीशरावांच्या सहवासात सुखात आहे सासरी. माझं नाव आहे शिल्पा आनंद खेडकर आणि मी अहमदनगरवरूनच आलेली आहे. माहेर कुठलं? बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई. कोण कोण आहे घरी? घरी मी, माझे मिस्टर, मला 2 मुली आहेत आणि सासूबाई. आता तुम्हाला काय बोलायला आवडेल? मला एक बोलायला आवडेल सर, या स्टेजवर मी ऍज अ अँकर म्हणून स्कूलचे खूप गॅदरिंगचे प्रोग्राम्स केलेले आहेत, अॅन्युअल फंक्शनचे. बरं. पण आज इथे बोलायला इतकी भीती वाटत आहे, तुम्ही समोर असल्यामुळे. चौकीनं डान्स करायला सांगितलं नाचरे मोरा. मग शाळेत आल्यासारखं वाटेल तुम्हाला. तुमचं जमलं कसं? सर आमचं लव्ह मॅरेज आहे ऍक्च्युली. मॅडम कसं काय हो? आम्ही शाळेत देखील एकत्र होतो तुमचं सगळं शाळेतलंच आहे का? आणि कॉलेजमध्ये देखील एकत्र होतो. मग काय झालं? कॉलेजमध्ये अभ्यास केला खूप?
12th नंतर त्यांनी प्रपोज केलं. तुम्हाला हा तर काय म्हणाली ते काही नाही, फोन केला होता मला. तुम्हाला हा काय की आहे माझं असं प्रेम, तू करशील का, हो का नाही असं? हा मग मी लगेच नाही, एज्युकेशन पूर्ण झालेलं नव्हतं, तर MSc होईपर्यंत वाट पाहिली आणि MSc झाल्यानंतर हो म्हटलेली. त्यांना हो. तोपर्यंत ते तिकडे कॉलेज इंजिनियर, हा त्यांनी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं, मी MSc कम्प्लीट केलं. वा वा. मग फायनली होकार दिला. हा फायनली मग अरेंज झालं घरून. आणि घरी कळल्यावर काही नाही, ऍक्सेप्ट केलं सगळं. दोन्ही घरांना? हो, दोन्ही अरेंज झालेलं आहे. मग घ्या. हिवाळ्यात वाजते थंडी. काय हो? हिवाळ्यात वाजते थंडी. हिवाळ्यात थंडी वाजते? मला वाटलं उकडतं. हा, हिवाळ्यात वाजते थंडी. हिवाळ्यात वाजते थंडी, उन्हाळ्यात पडते ऊन, आनंदरावांचं नाव घेते खेडकरांची सून. नमस्कार सर, मी संगीता आनंदा जावळे, अहमदनगरवरूनच आलेली. कधी अशा तुम्ही कार्यक्रमात अशा स्टेजवर येऊन कधी बोलला होता? नाही नाही ना, आज पहिल्यांदा. हो. माईकवर तर कधी योगच नसेल. नाही, काय म्हणजे कसं? असं भीती वाटते. कोणाची? ह्या बाईंची? बाईंची नाही वाटत, असं समोर स्टेजवर यायचं असं म्हणजे दडपण येतं. आता कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. छान. मग काय उखाणा घेताय? हो. घ्या. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर आणि माहेरची खून, आनंद पाटलांचं नाव घेते जावळ्यांची सून. वा वा वा. या 6 जणींसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. तेव्हा या ठिकाणी आता 6 जणींची नावं, या 6 जणींचे नंबर मी जाहीर करतो. 809-6 8-6-6-6 8-7-7-7 8-8-8-8 8-9-9-9. नमस्कार सर. सर खरंच खूप खूप धन्यवाद की सर्वांना आम्हाला एवढं छान आनंदाचा क्षण आपण दिलात. हो. आणि झी मराठीचेही खूप धन्यवाद. वा वा. सर मी न चुकता होम मिनिस्टर पासून ते महामिनिस्टर सर्व प्रोग्राम बघते का की प्रत्येकीचे जे प्रसंग आहेत सर, त्यातनं खरंच आम्हाला सर्वांना खूप काही शिकायला मिळतं. माहेर कुठलं? माहेर माझं आस्तगाव शिर्डी जवळ आहे. लग्नाला किती वर्ष झाली? 25 वर्ष कंप्लीट झालीत सर. आता ते गप्पच असतील ना? नाही सर, नाही. अरे मी खात्रीने सांगतो, त्यांना बिचाऱ्यांना एक अख्खं वाक्य कधी बोलायला मिळालंच नसेल. कसं जमलं लग्न? अरेंज मॅरेज. अभिनंदन अभिनंदन. माझे नाव श्वेता रोहन कावट. अच्छा, काय करता आपण? मी गृहिणीच आहे. कोण कोण आहे घरात? सासू सासरे असतात, हो. मिस्टर, मी. मिस्टर काय करतात? ते गव्हर्नमेंट ऑडिटर आहेत. ते पण कसं काय जमलं? अरेंज मॅरेज झाली आमची. मग आता बरे आहेत ते? हो, दोघं बरं होत आम्ही. दोघेही बरे आहेत. खूप सपोर्टिव्ह आहेत ते. बरं. म्हणजे त्यांना सांगितलं मी की 7 वाजेपर्यंत वेळ होईल, तर ते म्हटले तू बिंदास जा, काळजी करू नको. काळजी करू, मी चहा करून ठेवतो. मग आता काय उखाणा? महागणपती विघ्नविनायक, वंदन करते तुला, रोहनरावांचं नाव घेते, आशीर्वाद दे. माझं नाव श्रोतिका निखिल भोसले. खरं तर आज माझं फिक्स नव्हतं इथे यायचं, पण माझे हस्बंड तू जाच त्याच्यासाठी आले मी इथे. ते काय करतात? पुण्यामध्ये जॉब करतात. कसे आहेत ते? छान आहे. कसे मिळाले तुम्हाला? अरेंज मॅरेज झालंय आमचं. कसं काय? पप्पांनी बघितलं, मी हो कोणाला? म्हटले. त्याला? हो. तुम्ही हो म्हटलं? पप्पानी बघितलं, तुम्ही नाही बघितलं? नाही, बघायला आले होते तेव्हा बघितलं होतं ना. आणि लग्न कधी झालं मग? 13 जुलै 2021. आता 10 महिने चालले माझ्या लग्न. अरे अरे, अजून वर्ष पण नाही झालं. नवीन आहे म्हणजे? हो. कसं असतं ते लग्नानंतर? छान असतं. 11 महिन्यापूर्वीचा कालावधी जास्त चांगला होता की हा आताचा चांगला आहे? नाही, हा पण छान आहे. हा पण छान आहे. तुमचा नंबर येईल असं वाटलं होतं का तुम्हाला? नाही. मग आता छान वाटतंय? हो, खूप छान वाटतंय. खरं तर त्यांच्यामुळेच आलाय माझा नंबर. कोणामुळे? मिस्टरांमुळे. का ते रांगेत उभे होते? नाही, त्यांनी फोर्स केला, फोर्स त्याच्यामुळे केला. मी आले. प्रेम प्रेम प्रोत्साहन. अभिनंदन. नाव सांगा. जयश्री संजय सौदागर.
माहेर कुठलं? नगरच आहे. घरी कोण कोण आहे? 3 मुलं, मिस्टर आणि मी. मिस्टर काय करतात? हॉस्पिटल लॅबचा बिझनेस आहे आमचा. अच्छा अच्छा अच्छा. कसं वाटतंय तुम्हाला आज? खूप छान वाटतंय सर. मला 3 मुलं आहेत. लहान मुलाचा हार्टचा प्रॉब्लेम आहे. शुभेच्छा आहेत. माऊली नका रडू, डोळ्यात पाणी नाही चांगलं दिसत. काळजी करू नका माऊली. कधी कधी काही गोष्टी अशक्य असतात, त्याही शक्य होतात. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तुम्ही राहा. त्याला छान उत्तम आयुष्य आणि दीर्घायुष्य लाभो ही सिद्धिविनायकांच्या चरणी मी प्रार्थना करतो. घ्या उखाणा घ्या. 2 वाती 1 ज्योती, संजय माझे जीवनसाथी. कीर्ती अमोल झळके. झळके? हो. झळकलात आता. झी मराठीतून घराघरात गेलाय तुम्ही. घरी कोण कोण आहे? सासूबाई, मिस्टर, मी आणि माझी मुलगी. काय करतात? शॉप आहे सर त्यांचं, कन्स्ट्रक्शन. अच्छा. मग आता कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय सर. मग घ्या उखाणा. गणपती बाप्पा आहे शंकर आणि पार्वतीचे सुपुत्र. हा. अमोल रावांनी घातले मला सर्वांसमोर मंगळसूत्र. नमस्कार. नमस्कार. माझं नाव नम्रता ऋषी कांक्रिया. लोणावळा माझं सासर, अहमदनगर माहेर. कसं काय जमलं लग्न तुमचं? लग्न अरेंज मॅरेज. माझ्या वडिलांचे जे मित्र आहेत त्यांनी स्थळ आणलं होतं, मग आमचं लग्न जुळलं असं. मग आता तुम्ही काय उखाणा गाणं म्हणा ना. गाणं. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, चंदेरीचा हुल लावीत प्रीतीत येना, प्रीतीत येना, जवळ घेना, प्रीतीत येना, जवळ घेना. हाय रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना. आणि पुन्हा काही नंबर आता घोषित करणार आहे. आणि नंबर आहेत 8, 8, 4, 5, 9, 1, 5, 3, 8, 9, 1, 6, 8, 9, 4, 5, 8, 7, 2, 4, 8, 7, 2, 7. नाव सांगा. प्राजक्ता शिवाजी लाटे. नंबर 91. अरे मोबाईल कुठे? 8724. माहेर कुठलं? शिरूर. सासर? नगर. कसं काय शिरूर नगर प्रवास कसा झाला? कॉलेजला भेटलो होतो. सुरुवात कशी झाली? असंच कॉलेजमध्ये. ते काही गेटवरच असायचे का? हा. काय झालं मग तेव्हा गेटवर? माझी गाडी बंद पडली एक दिवस. कुठे गाडी बंद पडली तुमची? कॉलेजच्या गेटच्या बाहेर. तिथेच बंद पडायची आणि होती? ते एकटेच होते तिथे फक्त. तेव्हाच बंद पडली आणि आयुष्याची गाडी सुरू झाली. लग्न आत्ताच झालंय. गाडी आत्ता रिपेअर झाली. उखाणा घ्या ना, बरं वाटेल त्यांना. घ्या हो. मला असं वाटलंच नव्हतं माझं सिलेक्शन होऊन मी उखाणाच पाठ करून नाही आले. लग्न झालं हे माहिती आहे ना? दीड मावशी महिन्यापूर्वी. कानात गपचूप सांगायची, मी ते म्हणायचे. मग काय काय लग्नात कुठला कानात सांगितलं होता मावशी? आठवतच नाहीये. तो म्हणावं असं काय. हा, काय नाव त्यांचं? यश. जमिनीच्या खाली असतं त्याला म्हणतात कंद. जमिनीच्या खाली असतं त्याला म्हणतात कंद. यश जेव्हा भेटला तेव्हा गाडी पडली होती बंद. यश जेव्हा भेटला तेव्हा गाडी पडली होती बंद. या नाव सांगा. सौ श्वेता सुमित भागवत. बरं सांगा. घरी कोण कोण आहे? सासू सासरे, मिस्टर, 2 मुलं, 1 मुलगा 1 मुलगी आणि मी. अच्छा. काय करतात मिस्टर? IT मॅनेजर आहे. तुमचं कसं जमलं? घरच्यांनी जमवून दिलेलं, अरेंज मॅरेज. किती वर्ष झाली म्हणालात? एक तप पूर्ण झालंय. 12 वर्ष झाली म्हणजे. अरे वा वा. कशी गेली 12 वर्ष? खूप छान. आज तुमची निवड होईल किंवा नंबर पुकारला जाईल असं वाटलं होतं का? वाटलं नव्हतं, पण मनातून इच्छा होती. मग आता अशा वेळेला उखाणा घ्यावा असं वाटतोय, काय म्हणावं असं वाटतंय तुम्हाला? उखाणा घेते. घ्या. पंढरीचे विठोबा रखुमाई,
शिर्डीचे साई. सुमित रावांचं नाव घेते. शरण्या सुमितची आई. नमस्कार सर, माझं नाव स्वाती ऋषिकेश साबळे. काय करता आपण? मी बँकेत सर्व्हिसला आहे. बरं, किती वर्ष झाली? लग्नाला नाही, नोकरीला. 5 वर्ष झाली. आणि नोकरीला? नाही सॉरी, नोकरीला 5 वर्ष झाले. आणि लग्नाला 9 कंप्लीट होऊन 10 लागले. 9 झाली 13 का? मेला. कसं काय जमलं? कसे आहेत ते? छान आहे, स्वभाव छान आहे. कुठे काउंटरवर जमलं का? नाही, आमचं अरेंज मॅरेजच आहे. बरं, मग आता काय तुम्हाला काय म्हणायचंय? नाही, मी उखाणच घेईल. घ्या. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर, ऋषिकेश इज ओनली माय मिस्टर. नाव सांगा. सौ मनीषा सुजित सानप. बरं, आपण कुठे राहता? मी इथेच राहते नगरमध्ये, सिव्हिल हाडको एरिया. कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान. काय मग, काय टेन्शन वगैरे? नाही, काहीच नाही. किती वर्ष झाली लग्नाला? 18 वर्ष पूर्ण. 18? हो. काय होम मिनिस्टर सुरू झाल्याबरोबर लग्न केलं की काय? हो, आणि तेव्हापासून मी होम मिनिस्टर पाहते. आणि सर, काल असंच माझ्या मिस्टरांचं माझं थोडस म्हणजे खटकलं, तर ते मला म्हणतात तुला उद्या भाग घ्यायचा आहे ना, तर मी आता 11 वाजले तर मी आतापासूनच जाऊन थांबतो तिथे. भांडणाचा परिणाम बघितला का? कसे आहेत मिस्टर? 18 वर्ष झाली. हो, खूप 2004 मधलं लग्न, आज इतका मोठा प्रवास पल्ला, कसं वाटतंय? खूप छान सर. उखाणा वगैरे काही घेणार आहात? हा, तुम्ही म्हणत असाल तर घेईल. नको, असं काही जबरदस्ती नाही. घ्या 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 घ्या. अत्रावळीवर पत्रावळी, पत्रावळीवर भात, भातावर तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा वाडा, वाड्यात होती तुळस, तुळशीला घालते पाणी, आणि आता झाले सुजितरावांची राणी. माझं नाव माधुरी राज कल्याणकर. घरात सासू सासरे आहेत. 2.5 वर्षांचा मुलगा आहे मला, आणि मिस्टर. ते काय करतात? बिझनेस आहे त्यांचा, कॅपमार्टचा. ओके, आपण काय करता? IT फील्डमध्ये जॉब करते सध्या. बरं, आज तुमची निवड झाली आहे. आनंदाचा क्षण स्वाभाविक आहे, कारण इतक्या जणी बघा तुमच्याकडे कशा चांगल्या नजरेने बघतायत. हा, आता कल्याण करा, तुम्ही खाली या, मला वरती बोलवा. ऐका ना, तुम्ही एकट्यावरती या जरा. तुम्ही या तर एकट्यावरती, कारण तुमचं टायमिंग इतकं बेस्ट होतं. आता कल्याण करा, तुम्ही खाली या, मला वरती बोलवा. इकडे इकडे बसा. जरा माईक द्या 1 मिनिट. कल्याणकरांनी बांदेकरां थ्रू कल्याण केलंय, कसं वाटतंय? इथपर्यंत येण्याचा योग नव्हता, पण कदाचित तो आला, आणि माझं नशीब आज इथं होतं म्हणावं लागेल मला. हा योग येणं खरंच माझ्या भाग्यासाठी आहे. आणि मला खरंच तुमच्याशी बोलायची खूप इच्छा होती. बोला. प्रत्येक जण मिस्टरांचं नाव घेतं उखाण्यात, पण मला आज भाऊजींसाठी उखाणा खरोखर घ्यायचा होता. तुमची परमिशन असेल तर मी घ्या ना, घ्या. खूप असतील मनमौजी, खूप असतील मनमौजी, पण लाखात एक आमच्या सर्वांचे लाडके आदेश भाऊजी. थँक्यू. माऊली, तुम्हाला खरं सांगू, हा कार्यक्रमपेक्षाही ना, हा कार्यक्रम सुरुवातीला 2004 मध्ये कार्यक्रम होता. नंतर तो एक आनंदाची यात्रा झाली. पण आता ना, झी मराठीचं हे हक्काचं कुटुंब झालंय. सर, म्हणजे असे बरेच लोक असेल की त्यांना एक कुटुंब असतं, बहीण भाऊ असतात. काही काही लोकांना 100 बहिणी असतील, पण तुम्ही लाखात एक आहात की एकमेव अशी व्यक्ती आहे महाराष्ट्र म्हणजे जगाच्या पातळीवर की त्याला एवढ्या बहिणी आणि भाऊजाई आहेत. पण माऊली, खुश आहात ना? एकदम खुश आहे सर. म्हणजे मला 11 लाखाची पैठणी मिळो, माझा नंबर येऊ न येऊ, पण माझ्यासाठी 11 लाखाची पैठणी आज मला मिळाली आहे. धन्यवाद माऊली, धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. जोरदार टाळ्या या माऊलीसाठी. बरं, घ्या उखाणा. श्रीकृष्णाच्या मुकुटाला मनमोहक मोती, राजराव माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. टीव्हीवरती होम मिनिस्टर बघता. हा, सगळ्यांना बघून तुम्हाला छान वाटतंय. खूप खुश आहात तुम्ही.
तुम्ही इथे आला, आम्हाला सुद्धा खूप आनंद झाला माऊली. खूप छान. मी अत्यंत जोरदार टाळ्या वाजवा. बरं, त्यांच्याकडे ना खरंच मी आता कापसेंकडे गेलो होतो. आपली जी पैठणी तयार होती 11 लाखाची, ती जे विणतायत ते विणकर ज्यांना ऐकू येत नाही, जे बोलू शकत नाही, पण गेल्यानंतर त्यांनी आपलं स्वागत केलं होतं आमचं, ते हात वरती करून. तर मला असं वाटतं टाळ्यापेक्षा त्यांना टाळ्यांचा आवाज येत नाही, आपण हे स्वागत करायला पाहिजे सगळ्या जणांनी. करा हात वरती करून. कारण हे केलेलं त्यांच्या मनापर्यंत नाही, हृदयापर्यंत भिडतं. तर थँक्यू माऊली, थँक्यू थँक्यू थँक्यू. या तुम्हा 6 जणींना विनंती आहे, आपण आसनस्थ व्हा. माऊली सभागृह अहमदनगर या ठिकाणी आता सगळ्या जणी सज्ज झालेल्या आहेत. 90 जणींची निवड आता होणार आहे आणि 90 जणींच्या चिठ्ठ्या या असंख्य चिठ्ठ्यांमधून आता बाहेर येणार आहेत. तेव्हा आता चिठ्ठ्या काढायला सुरुवात करतो. 9042. नाव सांगा. सौ प्रणिता निलेश जाधव. कुठे राहता तुम्ही? सावेडी. बर, किती वर्ष झाली? कालच 5 वर्ष पूर्ण झाली. कालच? आणि आजच लॉटरी लागली? मग आता मुंबईच्या दिशेने जायचंय, पण लग्नाला 5 वर्ष झाली आहे, कशाला जाता मुंबईला? आता राहा त्यांच्या बरोबर. मुंबईत बघायला भेटन, त्यांच्या बरोबर नाही भेटली. बरं 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 बरं. काय करतात ते? ते कॉन्ट्रॅक्टर आहे. कसं वाटतंय आता तुम्हाला? मनात भीती पण आहे आणि आनंद पण तेवढाच झालाय. भीती कसली आहे तुम्हाला? पहिल्यांदा स्टेजवर आली असं. बरं, मग आता मला सांगा, घरात ही जेव्हा बातमी कळेल तेव्हा सगळ्यात जास्त आनंद कोणाला होईल? सासूबाईंना. त्यांनी जेव्हापासून ऍड बघितली तेव्हापासून बोलतात, जा तुम्ही दोघी जा. माझा 2.5 वर्षाचा बाळ मी त्यांच्याजवळ सोडून आले. अरे बाबा. आणि मिस्टरांची काय प्रतिक्रिया? मिस्टरांची पण, जा तू. मी म्हणायचे मला भीती वाटते. नाही, तू जा. अभिनंदन अभिनंदन माऊली, अभिनंदन. थँक्यू. 9146. नाव सांगा. माझं नाव मिनल सुमित बोरुडे. कुठे राहता तुम्ही? इथे सावेडीमध्ये. आणि काय करता आपण? सर मी इंटेरियर डिझायनर आहे. आणि ते काय करतात? बिझनेस पण आहे आणि इंटेरियर डिझायनर पण आहेत. माहेर कुठलं? आष्टी. आष्टी. किती किलोमीटर आहे इथून? 70. मग काय वाटतंय आता? खूप छान वाटतंय सर. समजा 11 लाखाची पैठणी तुम्हाला मिळाली, अजूनच छान वाटेल सर, खूप जास्त छान वाटेल. आणि ह्यांना काय वाटेल? थोडं तर छान वाटेलच ना. अभिनंदन. 9197. बोला. माझं नाव निकिता पुरुषोत्तम एक्कल देवी. हा. मी इथली नगर मधलीच आहे. माहेर कुठलं? माहेर नांदेडच्या समोर हिमायतनगर म्हणून आहे. बापरे, एवढ्या लांब. सर मला एक सांगायचंय तुम्हाला. हा. माझे पप्पा तुमचे खूप मोठे फॅन आहेत. त्यांना आमचा नमस्कार सांगा. थँक्यू सर. बरं, मला सांगा, आता तुम्हाला तर जमणार नाही कारण मिस्टर सोडणार नाही. असं नाही सर. मिस्टर काय करतात? ते इंजिनियर आहेत. बरं, काय करता आपण? मी घरीच असते सध्या. किती वर्ष झाली लग्नाला? 2 वर्ष झालीत. 2च झाली.
इकडे तेवढं नाही उखाणाचं, पण उखाणा नाही यायचं. पहिल्यापासून होम मिनिस्टर बघते मम्मी सोबत नाही का, त्याच्यामुळे तो एकच, महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, पुरुषोत्तमचं नाव घेते, सगळ्यांचा मान राखून. धन्यवाद माऊली, तुमची निवड झालेली आहे. 9101. नाव सांगा. माझं नाव शीतल प्रमोद देसाई. काय करता आपण? मी घरीच असते सर. बरं, घरी कोण कोण आहे? मी आणि माझे मिस्टर. बरं माऊली, कसं वाटतंय आता? सर खूप छान वाटतंय आणि अजूनही विश्वास बसत नाहीये माझा की माझा म्हणजे लकीनं नंबर लागलेला आहे. माहेर कुठलं? माहेर कोल्हापूर. सासर? सासर पण कोल्हापूर. आता काय प्रतिक्रिया असेल घरी गेल्यावर? खूप खूप खुश होतील सगळे. आणि 11 लाखाची पैठणी तुम्हाला मिळाली तर काय होईल? सांगू शकत नाही की किती आनंद होईल. मग आता काय तयारी करणार तुम्ही? ऍक्च्युली सर माझं MSc झालेलं आहे. सो मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची पण तयारी करते, जनरल नॉलेज वगैरे. सो स्टडी हा आहेच माझा चालू. अजून करेल मी, कारण जनरल नॉलेज यावंच लागेल त्या कॉम्पिटिशनमध्ये. आणि तुमचा एपिसोड आम्ही बघतेच, त्याच्यामध्ये पण थोडी तयारी होऊन जाईल माझी. कधी जात्यावर दळलंय तुम्ही? नाही सर. नाही, मुंबईत या, तुम्हाला दळायला पण मिळेल. अभिनंदन माऊली, अभिनंदन. थँक्यू सर. 8311. कोमल प्रेमकुमार आलवणे. बरं, आलवणे, पण इकडे आल्याबरोबर तुम्ही एकदम जोरच आला एकदम तुम्हाला. खूप एक्साइटमेंट होती. सकाळपासून मी 3:30 वाजल्यापासून निघालेली घरातनं. बापरे. आणि माझे मिस्टरही माझ्यासोबत आलेले. आज दिवसभर ते माझ्यासोबतच आहेत. बरं, मिस्टरांसाठी कसं जमतं तुमचं? मस्त, एकदम छान चाललंय कोण दोघांचं. समजून घेतात जास्त? आम्ही दोघे एकमेकांना समजून घेतो. अभिनंदन माऊली, अभिनंदन. 8609. किती वर्ष झाली लग्नाला? आता अजून 2.5 महिने झाले. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आता 24 तारखेला 3 महिने होतील. पण मग मला सांगा, तुम्हाला पाठवतील ते 2 दिवस? हो, माझ्यापेक्षा सगळ्यांना त्यांनाच उत्साह जास्त आहे. पण तुम्हाला सांगा, घरी गेल्यानंतर तर ते म्हणाले की नाही तू जायचं नाही, तर काय करणार? तर सर मी एकदम प्रेमात सांगणार, चिकू जाऊ देणार रे. अरे मग तो म्हणणार जा. पण मला सांगा, तुम्ही घरात राहता की फळबागेत? तुम्ही त्यांना लाडानी चिकू म्हणता? हो. ते तुम्हाला काय म्हणतात? कुक्की. पण कुठे मिळाला चिकू तुम्हाला? माझे पप्पा पोलीस होते. बापरे. आणि माझे सासरे पण पोलीस आहेत. आम्ही पोलीस हेडक्वार्टरला समोरच राहायचो. पण काय करतो चिकू? बँकेत आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. Thank you. त्यांच्यासाठी एक काहीतरी गाणं तरी म्हणावं. उखाणा म्हणते ना सर. म्हणा. शब्द तिथे नात, कवी तिथे कविता, संकेत आणि माझी जोडी जणू सागर आणि सरिता. आमच्या संसाराची जीवन ज्योत मी प्रीत तेलाने तेवते. माझ्या पतींचे मी दीर्घ आयुष्य मागते. नववर्षासाठी जणू साजरा केला जातो गुढीपाडवा, तसाच राहो माझ्या आणि संकेतच्या जीवनात उसाच्या रसासारखा गोडवा. 8464. माझं नाव राधिका अभिजित जोशी. कुठे राहता? नगर. माहेर? माहेर शिर्डी, आत्ताचं सासर अहमदनगर. मग कसं काय श्रद्धा आणि सबुरी? नाही, टिपिकल अरेंज मॅरेज. कांदा पोह्याचा प्रोग्राम होऊन अरेंज मॅरेज. मग आता ते आज पाठवतील तुम्हाला? ऍक्च्युली त्याचीच खूप हौस होती. म्हणजे लिटरली काल माझं ऑफिस होतं, रात्री 12:30ला पुण्यातून ऑफिसमधून तुम्हाला घरी घेऊन आलाय. अरे बापरे. आणि आज लिटरली नंबर लावायला झोपायची पण त्याची तयारी होती इथे. आवडतं वाटतं, हो ना? हो, त्याला खूप हौस आहे. अभिनंदन. 8772. नाव सांगा. कविता सुमित नाईक. काय करता आपण? बिझनेस आहे माझा रुकवताचा. अरे लग्नाची रुकवत असतात? हो. काय काय तयार करतात त्याच्यात रुकवतात? सगळंच आहे, बैलगाडी वगैरे. बैलगाडी रुकवतात देतात? हो. अरे वा. बैल कशी ओरिजिनल असतात? सर प्लास्टिकचे. प्लास्टिकचे बैल असतात.
किती वर्ष झाली? रुखवाताचा व्यवसाय करावा 6 वर्ष 6 वर्ष. आणि लग्नाला किती वर्ष झाली? लग्नाला 6 झाले आणि रुखवताचा व्यवसाय 5 वर्ष झाले. घ्या उखाणा. महादेवाच्या मंदिरावर सोन्याचा कळस. सुमित्रावांचं नाव घ्यायला मला नाही आलं. बरं, आता खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला. थँक्यू सर. 9103. नाव सांगा. माझं नाव मीनाक्षी राहुल गोलाप. काय करता आपण? टीचर होते पहिले, आता गृहिणी. काय बोलायचंय? उखाणा घेताय, गाणं म्हणताय, लवकर. काहीच बोलताच येईना मला, खूप दडदड होती. मग दगदग गाणं म्हणा. नको. उखाणा घेते मी. घ्या. समुद्राचे पाणी असते खूप खारे, राहुल रावांसाठी तोडून आणले चंद्र तारे. अहमदनगर केंद्रावरून 90 जणींची निवड झालेली आहे. या 90 जणी मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. आणि आता अहमदनगर केंद्रावरच्या विजेत्या कोण हे लवकरच, म्हणजेच येत्या रविवारी टप्प्याटप्प्याने कोण जिंकणार हे ठरून अहमदनगर केंद्रावरच्या विजेत्या घोषित होणार आहे. या 90 जणींना टाळ्या वाजवून आपण शुभेच्छा देऊया. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत आपण पुढच्या भागात. विम प्रस्तुत महामिनिस्टर कापसे पैठणी येवला यांच्या वतीने खास आपल्यासाठी कापसे यांची 11 लाख रुपयांची पैठणी. विणूया धागे आनंदाचे असं म्हणत आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया महामिनिस्टरच्या पुढच्या भागात झी मराठीवर. नमस्कार.